पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तेच राह म्हणजे काय करू मी इथे राहून? आधीच माझ्या नवऱ्याचा दुसरा संसार बघावा लागतोय मला। ते लग्नही बघू, नंतर मला त्यांची मुलंही सांभाळायला लावतील। चांगली निघून गेले असते ना मी। भाऊजी का थांबवलं तुम्ही मला? नाही, पण आता मी थांबणार नाही। मी वाडा सोडून जाऊ शकत नाही, पण एक गोष्ट नक्कीच करू शकते। तिकडे सचिंद्र याला मंगळसूत्र बांधेल आणि इकडे मी तुम्ही का आमचा वेळ घेताय आणि तुमच्या असल्या चौकशांना आम्ही उत्तरं देत बसू शकत नाही। हे बघा डॉक्टर, मला पूर्ण खात्री आहे की ते रिपोर्ट्स खोटे आहेत। तुम्ही कुणाच्या आयुष्याशी असे कसे खेळू शकता? हो, तुम्ही कोण मला हे प्रश्न विचारणारे? आणि मुळात तुम्ही हे रिपोर्ट्स ना खोटे म्हणून ते खोटे होणार नाहीयेत। हे बघा डॉक्टर, हे बघा, आमच्या कोणत्याही पेशंटची माहिती आम्ही त्यांच्या संमतीशिवाय देऊ शकत नाही। सॉरी। अच्छा, म्हणजे एकीकडे पैसे घेऊन खोटे रिपोर्ट्स तयार करता आणि दुसरीकडे मला तुमच्या तत्वांविषयी सांगता। ठीक आहे, तुम्ही जर का सहकार्य करणार नसाल तर माझे सोर्सेस वापरून मी खरी ती माहिती काढूच शकते। हॅलो। हाँ वहिनी, अहो मी आता शोधाशोध करत होतो कपाटात, तर बघितलं रियानी मला। तिला हेतू कळलाय माझा आता, नाही आणखीन सावध होणार होती आता। आता तुम्हाला जो काही पुरावा सापडेल ना वहिनी, त्याच्यावरच भिजते आपली सगळी। बर, अरे हे काय काम झालं नाही का आतापर्यंत? आणि एक काम करा ना, इथे 3 लडी लावा फुलांची, ठीक आहे? मला एंट्रन्स मध्ये पण फुलं पाहिजे, हे याच्या एंट्री मध्ये। आणि हे जे आहे एंट्री मध्ये ठेवा। ह्या छोट्यासं हे जे दुसरा स्टॅच्यू आहे ना, त्याला पण एंट्री मध्ये ठेवा। बाकी सगळं व्यवस्थित आहे। रिया, हा सच्चू, तुला डेकोरेशन कसं वाटलं? मला तर परफेक्ट वाटतंय। आता कुठे असं वाटतं की माझं लग्न होतंय। ऐक ना, काय? पण आपलं काय ठरलं होतं? सच्चू प्लीज, आता तू काय बोलू नको। एकतर सगळं मीच करते, तुझ्या घरचे कोण येत नाही मला मदतीला। मला माझा करू दे। नाही ते ठीक आहे, पण एवढी सजावट कशासाठी? नाही कारण ना सच्चू, आपला एक ऑफिसचा मीटिंग इथे होणार आहे, त्यासाठी। ऑब्विसली लग्नासाठी। तुझं तर लग्न झालंय, तुला तर माहिती आहे ना काय काय होतं ते। पण आपलं ठरलं होतं ना की साधं करायचं एकदम सगळं। सच्चू प्लीज, साधा करायचंय म्हणून मी घरच्या घरी करते, नाहीतर डेस्टिनेशन वेडिंग केलं असतं। आणि माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे की मला चांगलं लग्न करायचंय, तर ते होतंय। मॅडम, आपण कालच बोललो होतो की थाटामाटात नाही करायचं काही। सच्चू काय थाटामाटा? प्लीज तू काही बोलू नको। मी माझा प्रिपरेशन करते आणि मला रेडी पण व्हायचंय। मला अजिबात आवडलेलं नाही। तुम्ही का करताय हे? कारण आज माझं लग्न आहे। व्हेरी सिम्पल। उलट तू मला थँक्यू बोलायला पाहिजे। आणि तुला चांगलंपणे रेडी होऊन इथे येऊन बसावा लागणार आहे, तुझ्याकडे ऑप्शन नाहीये। कारण मी आपला व्हिडिओ सगळ्यांना पाठवलाय। तर माझे गेस्ट आणि माझे चिट्टे आता येणार आहे। तू चांगलंपणे रेडी हो, मीही रेडी होऊन येते, ठीक आहे सच्चू? वल्ली, अनामिका ताई, वल्ली, बरं झालं तुम्ही आलात। मी तुम्हालाच बघायला येणार होते। का ग, काय झालं? बरं वाटत नाहीये का? नाही, मला काय झालंय, तुम्ही या ना। काय झालंय वल्ली? तुम्हाला कुठली साडी आवडते बघा ना। अगं, मी काय करणार आहे साड्या घेऊन? ही आवडेल, हा रंग छान दिसेल।
नाही, खरं तर हा पण रंग छान दिसेल. तुम्ही एक काम करता का, तुम्ही सगळ्या साड्या घेऊन जा. हा वल्ली, मला सगळ्या साड्या देऊन तू काय करणारस? सलवार कमीज घालून येणारस का की जीन्स घालणारस? माझं काय म्हणजे तुम्हाला आता ठिकठिकाणी फिरायला लागतं ना, आणि ऑफिसला कशा साड्या बऱ्या पडतात. तुम्ही सगळ्या घेऊन जा. नको वल्ली, मला हवी झाली तर मी तुझ्याकडे मागेन. हा, नक्की सांगेन. हे कपाट उघडच असतं, तर तुम्ही घेऊन जा हवं तेव्हा. काय करतेस का तू वल्ली? मी इथे काय सांगायला आले होते आणि काय करत बसले? चल बघू, तू बाहेर चल, नाश्त्याला चल. मला भूक नाहीये. काय भूक नाहीये? मुकाट्याने बाहेर चल. बोल राधे. मम्मा, अगं वल्ली ताईचं काहीतरी मेजर गणलंय. काय? अगं खरंच, मगाशी तिचा मला फोन आला होता आणि यू नो व्हॉट शी सेड. ती मला म्हटली की तिला मला काहीतरी द्यायचंय. घ्यायचंय नाही द्यायचंय. काय? म्हणजे मला कळलंच नाही 2 मिनिटं. एवढी दानशूर कधीपासून झाली? आणि काय द्यायचं होतं तिला माहितीये? काय? दागिने. अपॅरेंटली तिच्याकडे काही दागिने जे की तिने माझ्यासाठी बाजूला काढून ठेवलेत आता, आणि ती मला म्हणत होती की येऊन घेऊन जा. बापरे. मला 2 मिनिटं कळलंच नाही ग, पण काहीतरी असं खूप वियर्ड वाटलं. मला त्रास तर होणारच ना. असू दे, मी बघते काय करायचं ते. पण मला सांग, तू लगेच हो मी न्यायला येते असं नाही ना म्हणालीस? मम्मा, मी तुला मॅड वाटते का ग? सॉरी. नाही, एवढंही तुझ्या लेकीला अंडर एस्टिमेट करू नकोस. सॉरी म्हटलं ना मी. सॉरी. दॅट्स बेटर. बरं ठेव फोन. बाय. वहिनी, तुम्ही बघा केवढी सजावट करून ठेवली तिने हॉलमध्ये. मुद्दाम करते ते सगळं. अहो, मी तिला म्हणलं होतं की साधं करूयात लग्न ना, काहीच गरज नाहीये. फक्त स्वतःचं खरं करायचं ना म्हणून करते हे सगळं. मी वल्लीला काय तोंड दाखवू आता? तू प्लीज थोडा शांत होशील का? असा कसा शांत हो वहिनी? सगळीकडे गाजावाजा होणार ना आता. सगळ्यांना कळणार सचिन दुसरं लग्न करतोय. अरे पण लग्न झालं नाहीये ना अजून. मग झाल्यातच जमाय ना. काय राहिलंय? हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय आता. ना तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काय मिळालं ना मला तो व्हिडिओ मिळाला. काय करणार आता? हो, तू पॅनिक होऊ नकोस, आपण करूया काहीतरी. असा कसा पॅनिक होऊ नको वहिनी? तुम्हाला माहितीये मला काय म्हणाली ती? म्हणाली की तिने ऑलरेडी खूप लोकांना तो व्हिडिओ पाठवलाय. नाही नाही, मला नाही वाटत असं होणार आहे. ती उगाच बोलतीये, ती करणार काही नाहीये सचिन. कारण हा असा व्हिडिओ जर तिने सर्क्युलेट केला तर तिची पण बेअब्रू होणार नाही का? आणि समजा ठीक आहे, समजा निर्लज्जपणे तिने तो व्हिडिओ पाठवलाच लोकांना, तर मी काहीही करून कुणाकडून तरी तो व्हिडिओ मिळवेन. कारण हा असा व्हिडिओ अपलोड झाल्याशिवाय राहणारच नाही. वहिनी, मला नाही करायचं तिच्याशी लग्न. पण अजून लग्न झालेलं नाहीये, ठीक आहे? आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू. आणि हे बघ, आता तू प्लीज जाऊन त्या विधींना बस. नाही नाही वहिनी, विधींना वगैरे नाही बस. अरे असं काय करतोयस? हे बघ, रिया 100% तिथे गुंतलेली पाहिजे. तू बसलास तरच ती गुंतलेली राहील की नाही. आणि मग मला तिच्या खोलीत जाऊन थोडी शोधाशोध करताय प्लीज. चला, एक विधी झालाय, दुसरा विधी सुरू करायचा आहे. वधूवर कुठे आहेत? गुरुजी घ्या. तुमचा चहा घेऊन झाला की सुरू करूया? जरा कन्यादान कोण करणार आहे विचारता का? कारण
मुलीकडून अजून कोणी आलं नाहीये. हो, मी विचारतो. गुरुजी मी बसू इथे? थांबा जरा. वर कुठे? सचिन येतोय. मग ते आले की बसा. चालेल. गुरुजी सचिन आला. हो, या बसा. तुमचे पालक कुठे आहेत? कोण? अहो, पालक, आई वडील. तुमच्यासोबत विधीला कोण बसणार? तुमचं कन्यादान कोण करणार? हा, कन्यादानला ते माझी अगं काय ग, तू घरी सांगितलेस का तू लग्न करतेस ते? हा, मी घरच्यांना सांगितलंय मावशी. ते येणार आहे आणि माझे फ्रेंड्स पण येणार आहे. ते मित्रमंडळी वगैरे जाऊ दे, पण घरचं कोण येत आहे आणि अजून आले कसे नाहीत? अहो, ते आल्याशिवाय विधीला सुरुवात कशी करणार? हा, ते माझी चिट्ट्या येणार आहे. मी मावशी म्हणजे माझी मावशी, मी फोन करून येते. अजून कोण? अजून अनामिका ताई, तुम्ही. मी करवली आहे ना सचिनची. माय मावशी, तुम्ही माझ्या बाजूने बसणार? अगं मग सचिनच्या बाजूने कोण बसणार? अहो, तुमचं चाललंय काय? लवकर बोलवा, कोण येणार आहे त्यांना. मी फोन करून आले. लवकर या, मुहूर्त टळतोय. हॅलो चिट्टा, अगं कुठे आहेस तू? तुला काल सांगितलं होतं ना मी सगळं. आतापर्यंत तू का नाही आली आहेस? प्रिया, काय चाललंय तुझं हे? मला नाही पटत. अरे चिट्टा, आता तू लास्ट मोमेंट नाटक नको करू. तुला सांगितलं ना मी हे सगळं का करते. प्रिया, तुझं लग्न होतंय त्याच्यासाठी मी हॅपी आहे, पण हे सगळं ज्या पद्धतीने होतंय ते मला अजिबात ऍक्सेप्टेबल नाहीये. आता तू या लग्नाला येणार आहेस की नाही हे मला सांग. कसलं लग्न रिया? हे बघ, तू हे सगळं जे करतेस ते चुकीचं आहे. चिट्टा, यात काही चुकीचं नाहीये. उलट त्या फालतू वल्लीपासून मी सचिनला वाचवते आणि आता माझ्या सचिनला रिअलाइज पण झालंय की मी त्याच्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे. रिअलाइज? त्याला रिअलाइज झालंय की तू त्याच्यासाठी कुठलाच ऑप्शन ठेवला नाहीयेस म्हणून. तू काय करतेस हे सगळं रिया? मी काय केलंय? कधीपासून तू चिडते? काय केलं मी एवढं? मी जे काय करते ना माझ्या प्रेमासाठी करते चिट्टा. आणि या सगळ्यांमुळे सचिनला रिअलाइज होणारच आहे की मी सगळ्यात चांगली पार्टनर आहे त्याच्यासाठी. चांगली पार्टनर? हो, जी त्याला खोटं सांगते की मी प्रेग्नंट आहे म्हणून. काय चाललंय रिया? अगं आता तरी खरं बोल, काय झालंय नक्की तुझ्या हातून ते? तुला खरं ऐकायचं ना तर ऐक. मी जे काय केलंय ना ते सगळं असंच नाही केलंय, सगळं ठरवून केलंय. तुला नेहमी प्राऊड फील व्हायचं ना की माझी रियाला जे पाहिजे ते ती मिळवते. तसंच मला हे पाहिजे होतं आणि मी ते मिळवलंय. तुला माहिती आहे ना चिट्टा की मला सचिन खूप आवडायचा. माझा त्याच्यावर प्रेम आहे. त्याचं बोलणं, दिसणं, वागणं मला सगळं आवडायचं. त्याला नेहमी मी असं कॅबिनमध्ये बोलवायची, मीटिंगच्या निमित्ताने मी बाहेर न्यायचं. पण खूप ट्राय केला मी की त्याला मी आवडायला पाहिजे, पण तसं काहीच झालं नाही. त्याला ती वल्लीच आवडायचा आणि मला ते आवडत नव्हतं. म्हणून मी ठरवलं की आता बस झालं. मग काय, साध्या भोळ्या सचिनला मी असं दाखवलं की तू माझ्यावर जबरदस्ती करतोय, माझा फायदा घेतोय. असं व्हिडिओ मी कॅप्चर केला.
मग ते व्हिडिओ यूज करून मी त्याला ब्लॅकमेल केलं आणि मला जसं पाहिजे होतं तू तसं बघायला लागला. मी जे सांगेन ते तू करशील? काय? मला तुझ्यासोबत तुझ्या घरी घेऊन चल. मी असं ठरवलंय की जिचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे तिच्यासोबतच मी माझं आयुष्य घालवणार आहे. आता तर चिट्टा मी प्रेग्नंट पण झाली आहे तर सगळे मला आता सपोर्ट करतात. का करतेस हे सगळं? परत एक खोटं आणखी? कारण माझा सचिनवर प्रेम आहे चिट्टा. आज नाहीतर उद्या सचिनला रिअलाइज होणार आहे आणि आमच्या लव्ह स्टोरीला सुद्धा हॅपीली एव्हर आफ्टर होणार आहे. कसली लव्ह स्टोरी आणि कसलं काय रिया? तू हे सगळं जे काय करतेस ना तो एक सिरियस क्राइम आहे. त्या दोघांचा संसार उद्ध्वस्त करून तू कशी सुखी होणार? चिट्टा काही झालं तरी आज माझं लग्न होणार आहे आणि तेही सचिन सोबत. सचिन माझा आणि माझाच असणार आहे. यू आर रॉंग. तू चुकतेस. कुठे आहे नवरी मुलगी? बोलवा तिला. गुरुजी मी जरा 2 मिनिटात जाऊन आलो तर चालेल? कुठे निघालास? सगळी तयारी झाली आहे. आलो जरा 2 मिनिटाचा. मल्लीला शोधतोय? हो, मला माहित असायला हवं कुठे ती. काय गरज नाही. तू बघितलं नाही तर ती काय मरणार नाही. आणि तसेही वल्लीने डिवोर्स पेपर साईन करून दिलाय. तुझं आणि तिचं रिलेशन संपलाय. ती तिचा बघेल. तसं तर आपलं लग्न झालं नाही अजून. आपलंही काही नातं नाही. काय बघायचंय? ती जिवंत आहे का की तुझ्या प्रेमात हात कापून घेतले की काय? नीट बोलता येतच नाही का तुम्हाला? नाही नाही जायचं. ओम केशवाय नमः स्वाहा प्यायचंय. तू आली चिट्टा?
मला माहिती होतं तू माझं लग्न मिस नाही करणार आहे. सो हॅपी. गुरुजी, ही माझी मावशी, हीच माझा कन्यादान करणार आहे. काय करते तू चिट्ट? मी तुझ्या मॅरेजला आली नाहीये. तू हे जे पाप करणार होतीस ना ते थांबवायला आली. आय फील अशेम्ड. तू इतकं खोटं कसं वागू शकते? तू हे सगळ्यांना सांगितलं तू प्रेग्नंट आहे? सचिनला सांगितलं? त्याने बिचाराने तुझ्यावर जबरदस्ती केली. त्याच्या मनात गिल्ट ठेवून तू या घरामध्ये शिरलीस. या सगळ्यांची खोटं बोललीस, खोटं वागलीस आणि आता परत हे एक नवीन खोटं. इतकं खाली लेव्हलला जाताना तुला काहीच कसं वाटलं नाही?